नमस्ते मित्रांनो, मी गुलाब धोत्रे JK धोत्रे स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. खूप दिवसानंतर मित्रांनो या यूट्यूब चॅनलवरती हवामानाशी रिलेटेड हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. तरी मित्रांनो, अजूनही आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. असेच हवामानाशी रिलेटेड व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती मी घेऊन येत आहे. चला मित्रांनो, जास्त वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, उद्या दिनांक 27 ऑगस्ट 2025 दुपारी 1 ते 2 या दरम्यान आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये पाऊस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापलेला या ठिकाणी दिसत आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. विशेष करून विदर्भाचा भाग चंद्रपूर, नागपूर, अमरावती या ठिकाणी बघू शकता. वाशिम, सेगाव या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारी 12 ते 2 या दरम्यान सक्रिय झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर सेगाव, विशेष करून मराठवाड्याकडे पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. नांदेड, लातूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघू शकता आपण पाऊस हा हलका ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर आपण हा भाग बघू शकता. वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर, जामखेड, दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कैस, बार्शी, तुळजापूर, पेठ, सोलापूर या ठिकाणी, बीड या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा किंवा तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी पडू शकतो. त्याचबरोबर इकडं मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा काही भाग नांदेड, हिंगोली, पुसद, उमरखेड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये बघू शकता. पूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर पुणेचा पूर्व भागामध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. आणि दुपारच्या नंतर आपण बघू शकता मित्रांनो, 3 ते 4च्या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस हा सक्रियच असलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कोणत्याच ठिकाणी पाऊस हा कमी झालेला दिसत नाही मित्रांनो. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पावसाने व्यापलेला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो, भुवनेश्वर ते विशाखापट्टणम या दरम्यान बघू शकता मित्रांनो एक गोलाकार वाऱ्याची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे जो काही समुद्र किनाऱ्याकडून बाष्पयुक्त वाऱ्याचा जो वेग आहे, बाष्पयुक्त वारे जे बाष्प खेचून स्वतःकडे खेचून हे बघू शकता आपलं. याचं मुख्य कारण म्हणजे हे बाष्पयुक्त वारे या ठिकाणी बांगलादेशच्या खाडीला लागून या ठिकाणी परत महाराष्ट्राच्या दिशेने वळताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे ह्या मध्य भागामध्ये हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे मित्रांनो. याचं मुख्य कारण म्हणजे हे आहे मित्रांनो, बघू शकता आपण. तर उद्या 12च्या नंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा पाऊस महाराष्ट्रामध्ये सक्रिय असलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये पाऊस हा या ठिकाणी असणार आहे. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. असेच हवामानाशी रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी घेऊन येत आहे. तोपर्यंत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.